बालभारती इयत्ता पहिली भाग 4 पान क्रमांक 73. Today we are going to learn how to make sentences. Listen, repeat and read. ऐक, माझ्या पाठोपाठ म्हण आणि वाच. पहा, चित्र पाहून तुम्हाला समजलंच असेल ही कशाची चित्रे आहेत. These are our community helpers. हे आपले मदतनीस आहेत. तर आता आपण वाचन करूया. I am a आणि इथे 3 शब्द दिले आहेत. टीचर, फायरमॅन, पोलीस ऑफिसर. मग यावरूनच तुम्हाला वाक्य सेंटेन्स बनवायचे आहेत. कशा प्रकारे तर ते खाली दाखवलं आहे. आय ॲम अ फायरमॅन. पहा, आय ॲम अ फायरमॅन. नेक्स्ट सेंटेन्स वाचा. आय ॲम अ टीचर. पहा, आय ॲम अ टीचर. म्हणजेच हे 3 शब्द घेऊन यामधील एक शब्द घेऊन असे वाक्य बनवायचे. त्यानंतर तिसरे वाक्य कोणते येणार. आय ॲम अ पोलीस ऑफिसर. पहा, खाली लिहिलं आहे. आय ॲम अ पोलीस ऑफिसर. ठीक आहे. म्हणजेच मी फायरमॅन अग्निशामक सेवक आहे. मी पोलीस ऑफिसर म्हणजेच शिपाई पोलीस निरीक्षक आहे. मी टीचर म्हणजेच मी शिक्षक आहे. आय ॲम अ फायरमॅन, आय ॲम अ टीचर, मी शिक्षक आहे. आय ॲम अ पोलीस ऑफिसर, मी पोलीस ऑफिसर शिपाई आहे. ठीक आहे. सर्वांनी ही वाक्य आपल्या वहीमध्ये लिहून घ्या. त्याखालीच पहा, पुन्हा एकदा त्याचप्रमाणे सेंटेन्स बनवायचे आहेत. लुक ॲट माय आणि इथे 3 शब्द आहेत. फायर इंजिन, फायर हेल्मेट, फायर स्टेशन. मग कसं बनवणार आता. वरच्या प्रमाणेच 3 वाक्य बनवायची. लुक ॲट माय फायर हेल्मेट. हे पहा माझे फायर हेल्मेट. लुक ॲट माय फायर इंजिन. हे पहा माझे अग्निशामक इंजिन, फायर इंजिन. लुक ॲट माय फायर स्टेशन. माझे फायर स्टेशन अग्निशामक केंद्र. पहा, आता हीच वाक्ये वहीमध्ये आपण लिहून काढूयात. पहा, मी वहीमध्ये ही वाक्य लिहिली आहेत. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे लिहा. लुक ॲट माय फायर इंजिन, लुक ॲट माय फायर हेल्मेट, लुक ॲट माय फायर स्टेशन. ठीक आहे. सर्वांना समजलं असेल वाक्य कशी बनवायची. हाऊ टू मेक सेंटेन्सेस. ठीक आहे. खाली लुक ॲट माय पोलीस कार, पोलीस हॅट, बॅज. Look at my police car.
लुक ॲट माय पोलीस हॅट. पहा, हॅट म्हणजे टोपी आणि पोलीस कार म्हणजे पोलिसांची गाडी. माझी पोलीस गाडी, पोलीस कार पहा. लुक ॲट माय पोलीस हॅट. माझी पोलिसांची टोपी पहा, पोलीस हॅट. आणि लुक ॲट माय BADGE बॅज म्हणजे काय रे? म्हणजे पोलिसांचे जे चिन्ह असते त्यांच्या छातीवर, शर्टावर, खिशाला, टोपीवर जे चिन्ह असते बिल्ला, त्याला बिल्ला किंवा चिन्ह, बॅज असे म्हणतात. तो पोलिसांचा बिल्ला म्हणजेच बॅज. लुक ॲट माय बॅज. पहा, इथे टोपीवर आहे, इथे पहा खिशाला आहे, बेल्टवर आहे. पोलिसांचे जे चिन्ह असते ते चिन्ह म्हणजेच बॅज, बिल्ला. ठीक आहे, तर त्याचे चित्र आपण इथे काढूया. कसे असते पोलिसाचे चिन्ह? मी इथे काढण्याचा प्रयत्न करते. पहा, तुम्हाला ओळखू येते का? अशा प्रकारे पहा, त्यांच्या शर्टावर चिन्ह असते, साईन असते, पोलीस रिमार्क साईन असतो, एक अशा प्रकारचा स्टार असतो त्यांच्या कपड्यांवर आणि इथे लिहिले असते POLICE पोलीस. अशा प्रकारचा साईन असते त्यांच्या कपड्यांवर, याला म्हणतात बॅज. ठीक आहे, म्हणजेच बिल्ला. ठीक आहे, लुक ॲट माय बॅज. लुक ॲट माय पोलीस कार. लुक ॲट माय पोलीस हॅट. आता ही वाक्ये वहीमध्ये लिहूया. लुक ॲट माय पोलीस कार. माझी पोलीस कार पहा. लुक ॲट माय पोलीस हॅट. माझी पोलिसांची टोपी, पोलीस टोपी पहा. लुक ॲट माय बॅज. माझा पोलिसांचा बिल्ला, चिन्ह, साईन पहा. पहा, या चित्रामध्ये व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल. धिस इज पोलीस बॅज. BADG बॅज म्हणजे बिल्ला. पहा, इथे चित्र, चिन्ह शर्टावर दिले आहे. पोलिसांचे चिन्ह, बिल्ला, शिक्का त्यांच्या कपड्यांवर असतो. पहा, इथे 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 आहे, बेल्टवर आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण सेंटेन्स बनवले आणि वहीमध्ये लिहिले आहे. तुम्ही सुद्धा हे सर्व सेंटेन्स वाचन करत वहीमध्ये लिहा आणि सराव करा. पुन्हा भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.